अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे चर्चेत आहे। 5 दिवसांच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। मात्र या हल्ल्यातून वाचल्यानंतर सैफ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय। हे कारण आहे सैफ अली खानची तब्बल 15,000 कोटी रुपयांची मालमत्ता। ही मालमत्ता सरकार जप्त करणार असल्याचं कळतंय। त्याची ही 15,000 कोटींची मालमत्ता कुठे आहे? ती शत्रू संपत्ती ठरवली गेली आहे का? शत्रू मालमत्ता कायदा म्हणजे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत। भोपाळमध्ये पतौडी घराण्याची तब्बल 15,000 कोटींची वंशपरंपरागत मालमत्ता आहे। याच मालमत्तेबद्दलचा हा वाद सुरू आहे। ही मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मध्य प्रदेश हायकोर्टाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सैफची याचिका फेटाळून लावली होती। भोपाळमधल्या पतौडी कुटुंबाच्या मालमत्तेला शत्रू मालमत्ता घोषित करण्याच्या सरकारी सूचनेविरुद्ध सैफने ही याचिका दाखल केली होती। 13 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मध्य प्रदेश हायकोर्टाने सैफ अली खानची ही याचिका फेटाळली होती। आता हायकोर्टाने सैफला या विरोधात अपीलीय न्यायाधिकरणासमोर अपील करण्यास सुचवले। ज्या मालमत्तेबद्दल हा खटला सुरू आहे त्यात फ्लॅगस्टाफ हाऊस, जिथे सैफने त्याचं बालपण घालवलंय, नूर उस सबा पॅलेस हे आलिशान हॉटेल, दर उस सलाम, हबीबीचा बंगला, अहमदाबाद पॅलेस, कोहेफिजा मालमत्ता यांचा समावेश होतो। 2015 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी सरकारने न्यायालयाला कळवलं होतं की शत्रू मालमत्तेशी संबंधित वादाच्या निर्णयासाठी अपील प्राधिकरण स्थापन करण्यात आले, तेव्हा पक्षकारांना 30 दिवसांच्या आत निवेदन दाखल करता येऊ शकतं। न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांनी हे सांगितलं होतं। त्यानुसार सैफने 12 जानेवारीच्या आत निवेदन दाखल केलं की नाही याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही। तर सैफच्या हा मालमत्तेचा नेमका वाद काय आहे हे आपण समजून घेऊयात। भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भोपाळ हे एक संस्थान होतं। 1947 मध्ये तिथे नवाब हमीदुल्ला खान यांचं राज्य होतं। त्यांना 3 मुली होत्या, त्यापैकी सर्वात मोठी मुलगी आबिदा सुलतान या 1950 मध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झाल्या। दुसरी मुलगी साजिदा सुलतान या भारतात राहिल्या आणि त्यांनी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं। नवाब इफ्तिखार अली खान पतौडी हे इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांसाठी क्रिकेट खेळायचे। त्यांच्याच मुलाचं नाव मंसूर अली खान टायगर पतौडी होतं। साजिदा यांचा नातू आणि टायगर पतौडी यांचा मुलगा अर्थात अभिनेता सैफ अली खानला भोपाळमधील मालमत्तेचा वारसा मिळाला। मात्र आबिदा सुलतान यांच्या स्थलांतरामुळे सरकारने शत्रू मालमत्ता म्हणून त्यावर दावा केला। 2014 मध्ये शत्रू मालमत्ता विभागाच्या कस्टडियनने भोपाळमधील पतौडी कुटुंबाच्या मालमत्तेचा शत्रू मालमत्ता म्हणून घोषित केलं आणि इथूनच या वादाची सुरुवात झाली। त्यानंतर सैफने कस्टडियनच्या या सूचनेला आव्हान दिलं। आता शत्रू मालमत्ता म्हणजे काय? तर संघर्षाच्या काळात शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलेल्या देशांमध्ये स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनी भारतात मागे सोडलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेला शत्रू मालमत्ता म्हणतात। 1965 आणि 71 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध, 1962 मध्ये चीन भारत युद्धानंतर भारत सरकारने पाकिस्तान किंवा चीनचं राष्ट्रीयत्व स्वीकारणाऱ्यांच्या मालकीच्या मालमत्ता आणि व्यवसायाचं नियंत्रण आपल्या हाती घेतलं। भारत संरक्षण कायदा 1962 अंतर्गत असलेल्या नियमानुसार या मालमत्ता शत्रू मालमत्तेच्या कस्टडियनकडे निहित होत्या। या कस्टडियनकडे भारत सरकारच्या वतीने या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याचं काम सोपवलं जातं। 1968च्या शत्रू मालमत्ता कायद्याअंतर्गत शत्रू मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या या मालमत्ता कायमस्वरूपी कस्टडियनकडे राहतात। यामध्ये वारसा किंवा हस्तांतरणाचा प्रश्न येत नाही। या कायद्यामुळे केंद्र सरकारनं विविध राज्यांमधील शत्रू मालमत्तांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण राखण्यासाठी एक कायदेशीर चौकट मिळाली। भोपाळमधल्या संपत्तीवर सैफ अली खानचा हक्क कसा आहे असा प्रश्न निर्माण होतो। सैफ अली खानच्या आजोबांशी संबंधित भोपाळमधील त्याच्या सगळ्या मालमत्ता आहेत। 2015 मध्ये भारत सरकारच्या कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी या यंत्रणेनं या मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून घोषित केल्या। त्यानंतर मंसूर अली खान पतौडी यांची पत्नी शर्मिला टागोर आणि त्यांचा मुलगा सैफ अली खान यांनी कोर्टात धाव घेतली। आबिदा सुलतान भारत सोडून पाकिस्तानला गेल्याने भोपाळच्या नवाबांची ही संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून घोषित करावी असा आदेश यंत्रणेनं काढला। पण सैफच्या वकिलांनी युक्तिवाद केला की ही संपत्ती साजिदा सुलतान यांच्या होत्या। त्यांचा वारस आधी मंसूर अली खान पतौडी आणि त्यांच्यानंतर सैफ अली खान आहेत। साजिदा भारतातच असल्याने या संपत्तीला शत्रू संपत्ती घोषित करता येणार नाही। आता सैफ अली खानच्या या मालमत्तेबाबत कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.